पुढचा व्हिडिओ बघा. ही मुलगी काय म्हणते. अत्यंत घाणेरडे चाळे या मुलींसोबत केलेले आहे आणि अशा अनेक मुलींसोबत या बेवड्यांनी या नालायक लोकांनी केलेले आहे. हा व्हिडिओ बघा. असेच व्हिडिओ पुढे तुम्हाला मी दाखवत आहे. लक्षपूर्वक बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नालायकपणा आहे, नालायकपणा करत आहे. स्त्रियांच्या नको त्या भागावर हे पिचकारीने कलर मारत आहे. या प्रकारचं वागणं योग्य आहे का. यांच्या आई बहिणीसोबत पत्नीसोबत जर कोणी याच प्रकारे हाताला कलर लावून याच्या आई बहिणीच्या प्रायव्हेट पार्टवर कलर लावला तर, पिचकारीने याच्या आईच्या बहिणीच्या बायकोच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर कलर मारला तर यांना आवडेल का. जशी दुसऱ्याची आई बहीण आहे तशी आपल्या घरात पण आई बहीण आहे. जर आपल्या आई बहिणीसोबत कोणी असं केलं तर चालेल का, हा विचार हे बेवडे नालायक करत नाहीत. परिणामी हे अन्य महिलांसोबत असे चाळे करत असतात. हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये हा गरीब माणूस आहे जो सिक्युरिटी गार्डचं काम करतोय. सिक्युरिटी गार्ड म्हणजे काही पैसेवाले नसतात, गरीब असतात. म्हणून दिवस रात्र 12-12, 18-18 तास हे लोक नोकरी करतात आणि कुठेतरी संरक्षण देण्याचं काम करतात. मोठा सण आहे तरी सुद्धा हा आपल्या ड्युटीवर आला आहे. आणि बघा, काही बेवड्यांनी नालायकांनी या बिचाऱ्याची पॅन्ट फाडून टाकली, याची वर्दी फाडून टाकली. आता गरिबीमध्ये याला वर्दी घ्यावी लागेल. आता वर्दी घेण्याकरता पैसा लागेल. तो हसतोय, तो आपल्या परिस्थितीवर हसतोय. मूर्खांना त्याची ती मनातली दुःखद परिस्थिती लक्षात येणार नाही. मूर्खांना कोण समजावणार की का विकृती करताय. तुमचे सण तुम्ही करा, तुमच्या घरामध्ये करा, गल्लीमध्ये करा, फुलांनी करा, प्राकृतिक रंगांनी करा. पण बेवड्यांना हे कळणार नाही. कारण शेवटी ही जी डुकरं आहेत यांच्या आई वडील यांचे परिवार हे सुद्धा डुकरं आहेत. म्हणून ह्या अशा अवलादी जन्मी आलेल्या आहेत. डुक्कर देखील कधी समजावलं तर समजू शकतो, पण ही डुकराची अवलाद हे डुकरं समजणार नाहीत.